मी अमोल बोकळे, अध्यासी अधिकारी म्हणून ग्रामपंचायत कांडली 2026च्या निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत काढण्यासाठी आज ग्रामपंचायत येथे सकाळी 11 वाजता ग्रामपंचायतची ग्रामसभा बोलवून सोडतचा कार्यक्रम सुरू करण्यात आला। त्यात सर्वप्रथम परिशिष्ट 3 2011च्या लोकसंख्येप्रमाणे जातीनिहाय सदस्यांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं। त्यानंतर 2015 आणि 2020 निवडणुकीत जे आरक्षण होतं ते चक्रानुक्रमे फिरवून उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नामाप्र नुसार पहिला सुरुवातीला आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि त्यानंतर सर्वसाधारणमध्ये महिला 50% आरक्षण आपण निश्चित केलं आणि ते कोण्या कोण्या वार्डात कसं कसं आपण बसवलेलं आहे ते समजून सांगितलं। तरी आता संपूर्ण आरक्षणाची प्रक्रिया पार पडलेली आहे। तरी प्रभाग क्रमांक 1 ते 6चं पूर्ण आरक्षण कसं निश्चित करण्यात आलं हे मी थोडक्यात तुम्हाला सर्वांना वाचून दाखवतो। काही शंका असल्यास नंतर तुम्ही विचारू शकता। प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकूण 3 सदस्य निवडून द्यायचे आहे। आरक्षण निश्चितीनंतर प्रभाग क्रमांक 3 मध्ये खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आलं। अनुसूचित जाती स्त्री 1, नामाप्र खुला 1, सर्वसाधारण स्त्री 1, प्रभाग क्रमांक 1चं आरक्षण। प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2 सर्वसाधारण सीट होत्या, त्यातली 2 पैकी 1 महिला आरक्षित करण्यात आली। प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 अनुसूचित जातीचं आरक्षण, 2 सर्वसाधारण, त्यापैकी 1 महिला, असे एकूण 3 सदस्य आरक्षित करण्यात आले। त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 4 नामाप्र स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण खुला असं 3 सदस्याचं आरक्षण निश्चित करण्यात आलं। प्रभाग क्रमांक 5 साठी अनुसूचित जाती स्त्री, नामाप्र स्त्री आणि सर्वसाधारण खुला। प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनुसूचित जाती स्त्री, नामाप्र खुला आणि सर्वसाधारण खुला। याप्रमाणे पूर्ण एकूण 17 सदस्यांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं। 9 सदस्य अनारक्षित आणि 8 आरक्षित, त्यापैकी 50% महिला अनारक्षितमध्ये आणि 50% आरक्षितमध्ये। याप्रमाणे सर्व आरक्षण निश्चिती आपण केलेली आहे।